पुणे जिल्हा बँकेवर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे। रात्री उशिरापर्यंत वेल्ह्यातील बँक सुरू ठेवणं हे चांगलंच भोवलेलं आहे। बँकेच्या व्यवस्थापकावर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। व्यवस्थापकावर 6 मेला म्हणजेच बारामतीतल्या मतदानाच्या आदल्या दिवशी बँक रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आलेली होती। शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर जारी केलेला होता। याच विषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, अखेर व्यवस्थापकावर, बँकेच्या व्यवस्थापकावर कारवाईचा बडगा, निलंबनाची कारवाई। खरं तर जी वादग्रस्त बँक आहे वेल्ह्याची ही 6 तारखेला रात्री उशिरापर्यंत सुरू होती आणि त्या बँकेचे जे व्हिडिओ सोशल माध्यमावरती रोहित पवार यांनी ट्विट करत त्याविषयी कारवाईची मागणी केली होती। खरं तर लोकशाहीने सुद्धा हा मुद्दा वारंवार लावून धरला होता। त्यानंतर रात्री उशिरा पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आदेश जारी केलेत की यामध्ये जे दोषी असतील म्हणजेच बँक व्यवस्थापक आणि त्यांच्यासह इतर जे दोषीवरती कारवाईचे आदेश दिलेले आहेत। खरं तर त्या दिवशी आपण पाहिलं की वेल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक जे व्हिडिओ सोशल माध्यमावरती येत होते त्यामध्ये काही तालुक्यातील मंडळी जी आहेत त्या ठिकाणी पैसे वाटप करण्याचा सुद्धा आरोप करण्यात आला होता आणि हे पैसे नेमके कुठून येतात याचा शोध घ्यावा, याचा तपास करावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली होती। वेल्हे हे जे गाव आहे ते भोर तालुक्यात आहे आणि त्या ठिकाणची जी बँक आहे ती रात्री उशिरा साधारण 12च्या सुमारापर्यंत त्या बँकेतील जे विद्युत दिवे आहेत ते सुरू होते आणि या सगळ्या आतमध्ये काय चालू आहे खरं तर या विषयीची दुसरी बाजू ज्यावेळेस आपण माहिती घेते त्यावेळेस त्या ठिकाणी आम्ही चर्चा करत होतो, गप्पा मारत होतो अशी सुद्धा जो खुलासा आहे तो बँकेच्या वतीने देण्यात आला होता। परंतु ही काही रात्रीची वेळ चर्चा किंवा गप्पा मारण्याची नाही म्हणून यावरती कठोर कारवाई करण्याचे आदेश जे आहेत ते पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। लागली निश्चित धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।